आपण बसलोय भारतातल्या सर्वात मोठ्या आकाश पाळण्यात. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या रणगड ब्लॉग्सला. सो हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सर्व? मी तुमचा मित्र प्रणव गायकवाड आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. पोपटीच्या ब्लॉगनंतर खूप दिवसाचा गॅप पडला आहे. परत एकदा सॉरी. आणि थंबनेल आणि टायटल बघून तर समजलाच आहे तुम्हाला 100 आणि 101% आम्ही चाललो आहे आता म्हशाला. सर्व फॅमिली म्हणजे खोपोलीची फॅमिली, आपली मावशीची, मामाची फॅमिली वांगणीवरनं आणि आपली फॅमिली डिक्सर चाललो आहे सगळीजणं. एक गाडी आहे, दादाची एक गाडी आहे खोपोलीच्या आणि आपली वांगणीवाल्यांची एक गाडी आहे. जाणार आम्ही सगळे. आणि आता ग्राउंडवरती आलो आहे, निघायच्या थोडासा साफसफाई चालली आहे पोरांची. कारण आता आपलं SPL आलेली आहे, शांतीनगर प्रीमियर लीग पर्व 4. तर 26 जानेवारीला असते आपली लीग, पण यावर्षी काय कारणामुळं 25 तारखेला ठेवलेली आहे, असा विषय आहे. साफसफाई केले पोरांनी, रोज थोडा थोडा करतात, साफसफाई करतात, खेळतात. आज खेळायला मी नाही. आणि आता निघतोय मी थोड्याच वेळात, सगळेजण येतात घरी. मी काय ड्रायव्हर बाहेर जास्त बाहेर ड्रेसिंग नाही मारली. मी केसावर केलं. आज आहे आणि 17 तारीख आहे. आज बड्डेला 3 दिवस झाले, जास्त नाही. केस कापलेली मी 12 तारखेला. आता निघतोय आम्ही, सगळेजण आलेत. ही बघा आमची बेबो ऐकर, इकडं बघून कर. बस तिथं सगळे आता निघतोय. गाईज आता जस्ट नाव. आणि नेरल पासून भाईनी चालवली आपल्या गाडी. बोललो जाऊ दे की चालू, मला कंटाळा आला थोडा. तो बोलतो चालवतो, मग चालवली. आणि बघ इकडे गिरटिगा, इकडे गिरटिगा, इथं थांबवले. आणि मागच्या वर्षी आम्ही आलतो तेव्हा ती रिक्षा आहे ना, तिकडं होतं मागच्या वर्षी, इथं बसलेलो. या वर्षी इकडं आले. सगळेजण आहेत, जस्ट पोचले. आणि आवाज येतो इकडून, चालू आहे गोंगाट त्यांचा. काय बोलतात काय माहिती, भोंग्या म्हणा माईक म्हणा. थोडी मागं घे, मला थोडी माग घे. गाईज आता जागा चेंज केल्या आम्ही, इकडं आलो या साईडला. तिकडं होतो त्या झाडाखाली होतो मोठ्या, आता इकडं आलो. हे बघा सेटअप, गाड्या अशा लावल्यात 2. इकडे एर्टिग आहे, ही टॉप मॉडेल आहे. आणि आपल्या दोन्ही बेस मॉडेल. मोठा बॅनर आणलाय डायरेक्ट. लास्ट इयरला आपण इथं गेलती बघा, जागा दाखवतो तुम्हाला. इथं तिथं गेलती आणि गाड्या पण इथंच लावलेल्या. आणि आता हे घेतलाय सुरुवात. बेबो, आमच्या बेबोची ड्रेसिंग बघा, हे असं आहे. आम्ही चाललोय तिकडं आतमध्ये, काहीतरी खायला पण घेऊन ते टाइमपास. जेवणाचा सेटअप तर घेतलाय. काय बोलतो? सरप्राईज. हां, 2-4 दिवसात पण तो ब्लॉग येईल, मी करू तो ब्लॉग. त्यांनी नाही केला तरी मी इकडून स्टार्ट केलं. बरोबर. इथं शेंगा घेतो. आलो, चला येतो. त्याला गरम नाही आहेच का गरम? आलो इथून. सगळे बघतात गाई नुसती. काय करतो येताना गडबडत घेऊ, येताना घेऊ. ही गडबड ती गडबड आहे ती. घेवा ना कुठे तिकडं मागे आमचं मागच्या पडल्यात मागच्या वर्षी काय. हा मी वापरतो, एक प्यार नाव वापरतो.
आमचं ह्याच्यातच पडले त्या कोच आमचं आहे आमचं चालू मध्ये आहेत सध्या. एवढा घेतलाय आय लव मासा आमचा 25 मसाला आलं तर आय लव मासा. रिओ घेतलंय पप्पांनी. छत्रपती शिवाजी महाराज जय. आणि हे काका चना चटपटीत घ्यायला घेतले. चना भेल गरम गरम चना तुटून पडल्यात दिसती बघ. तुटून पडल्यात म्हणजे आमची रसिका बाय पैसे देते. यस चना भेल चना भेल चना भेल चना भेल बेल का आजी काय सोबत. हा दिलाय खाणे का कायचे नाही दिला काय तिखट टाक चना भेल तिकडे. गरम चना भेल. आता आम्ही इथं गेलो खाल्ला पाका काय आणि इथं कुल्फीवाला होता. त्याला बोलतो कुल्फीवाला त्याला बोलतो एक दे टेस्ट करायला चल मग तुझ्याकडनं काय मग आम्ही खायला आणल्यात. बरे नावाची हे काय आई त्यात काय आणि इकडं मटन बघू खोल थोडा. मटन शिजवायला लावलाय आणि इकडं चिकन मीठ मसाला मार मस्त काकडीवर. तशीच दे कापून. रेंज पकडासाठी बघा काय करायला घेतलाय. मी पण स्नॅप टाकला एक आता 2 गाड्यांचा असा वाईड अँगल मध्ये. मी पण वरती चढलो इथं. तार असती तर 4च्या वर गेलो असतो ना. हो एक आठ त्यांचा फोटो काढतो फोन मध्ये. कसा दिसतो आई कामाचा 25 नाही टाकले अजून. बघू फिरव आपला मला बघू चांगला वाटतं ना. कमेंट करा बघू दे मी घेतो. गाईज बघा कशा वाटतं. सांगा जरा कमेंट. हे नाही हे अंगठ्या दाखव. नको ते ठेव कुठं उचललेले तो इथं मोठं आहे ना. बघा इथला चांगला वाटतं का. चांगला वाटतं. कितीला आहे. अरे इथं तो इथं ती असते बघ ना जॅगवर नाही का इथं असते ती पट्टी. तो एकदम असा बारका पोंडलवाला तो नाही का आपल्याकडं काय इथे बघू. हा पण इथं तसा नाही रे. ब्लॉग बनवून घेतलाय. हा ब्लॉग आहे. ब्लॉग भाऊचा चॅनल आहे आमचा. कुठला चॅनल सांग त्याला. प्रणव गायकवाड ब्लॉग्स. बघू आता कसं काय आहे. तुला बरोबर वाटतो आता किती जमून देते दादा आणि मग घेऊ आम्ही. चला आणि 100ला 2 आहे. 100ला 2 आहे आणि भावाला इथं आपला मसाला. हा प्रणव गायकवाड नाव सांगा. भाऊ कडनं डिस्काउंट
डिस्काउंट ना डिस्काउंट त्याचा प्रणव गायकवाड नाव घेतल्यावर डिस्काउंट बोल डिस्काउंट चालेल चांगलं वाटतं 500 वाटते येतो गाईच हा गॉगल आणि आपल्या बाई दोन घेतलेत ते पण 100ला 2 100ला 2 दिलेत भावाने आपल्यासाठी खास. कोणते घ्या 100ला 2 दाखवायचं हे बघ कोणते घ्या कोणते घ्या 100ला 2 100ला 2 डिस्काउंट चालू आहे सध्या. कोणते घ्या हे बघ कसं काम आहे बघ सचिन तेंडुलकर मी पण घालतो काय तू पण घाल. मी ट्रान्सपरंट घेतलाय कारण जरा चांगला वाटतं ब्लॅकवाला आहे आपल्याकडे ट्रान्सपरंट नव्हता मग घेतला काहीच आता घेतलाय जेवायला आम्ही 7 वाजलेत फक्त एवढा लवकर घेतलाय काय बोलणार आता. एक गाडीची लाईट लावली वॅगनरची आणि 2 गाड्या तिकडे उभ्या आहेत. ओके गाडी जेवायला हा बघा मग एक नंबर कडक हा शाबास दिसला त्याच्या तोंडावरती दार लाईट आहे ना. चालय एक नंबर मटन तिकडे चिकन आहे त्यांना जे मटन खायचं नाही त्यांना चिकन. तर मच्छ्यामध्ये आलेले जेवण केलं घेऊया मजा नाही मजा आहे. मी येणार ना जेवण करायचं मी यायचं आता परत डबल येणार दुसऱ्या हप्त्यात पुढच्या हप्त्यात आम्ही परत येणार आहे मग मावशी विषय घ्या. एक नंबर. चला आता निघतोय आम्ही निघतो म्हणजे घरी जायला नाही जत्रेत जायला. आता वाजले 8 वाजता आम्ही जेवण बिवून एकदम ओके म्हणजे साफसफाई करून भांडे बिंडी धुवून बिवून सगळे निघलेत. आणि हे बघा ओको आमचा सोन्या आता मास्क बीस लावून एकदम मास्क लावायला पाहिजे भाई लय धुळे सगळेच मास्क लावलेत. हे बघा यांनी आणि मी सोडले म्हणजे 3-4 जणांनी सोडून. चलो जातो आता आम्ही डायरेक्ट जत्रेमध्ये आणि एन्जॉय करूयात मजा मस्ती धमाल. काही जिथं आले ते यांची पहिले शॉपिंग इथंच चालू आहे. पहिले आतमध्ये जाऊन याचा फिरला पाण्यात बिरण्यात पण यांचा विषय असं नाही आल्यावरती कर्ज आणि यांचं दादा कोणाला सांभाळतो. हातला व्याला गेला हातला काम इकडं 50 रुपये पाळणा सगळं 50 रुपये. तुम्ही याल ना अशी इकडून एंट्री मारते ना अशी तर राईटला आणि लेफ्टला हे रेट यांचा जास्त इकडं 50 रुपये 50 रुपये सगळा. कोण कोण आहे काहीच फॉरेनर पण आहे तिकडे. काय बोलतो आता आकाश पालण्यात चाललो काय आम्ही 50 रुपये फक्त 50 रुपये 50 रुपये. चला इकडे मोजका गुवा आहे मोजका गुवा चला डान्सर लावले डान्सर लवकर 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 50 मध्ये बसारा करून टाका मस्त लवकर. अरे किती मोठा आकाश पालना यो किती मोठा आकाश पालना त्याच बसायचं रे किती मोठा आकाश पालना यो किती मोठा आकाश पालना त्याच बसायचा रे. आग तर मचे गावाला पाण्यात बसायचं आहे ग. अरे मचे गावाला पाण्यात बसायचं आहे ग. चला चला फक्त तुमच्यासाठी 50 रुपये 50 रुपये आकाश पाला सर्वात मोठा 50 रुपये
50 रुपये तिकीट. तिथं बाहेर लिहिलं त्यांनी भारतातील सर्वात उंच पालना. आता कुणाला माहिती किती उंच आहे ना किती नाही. काय रे ते बोलतो भारतातील सर्वात मोठा पालना. भारतातला ना जगातला मोठातला पालना आहे तो. बघा आता कशी पापल आमची पण सगळी पापल येत का नाही अजून काही दादा आणि आपला आतिफ भाऊ पेरी आता आम्ही दोघं गाणी कसं आहे बोल. किती मोठा आकाश आकाश पाळण्यात बसायला चालला बरोबर आहे का नाही. त्याचं नाव आकाश आणि तो झालाय आकाश पाळण्यात बसायला. आणि गाडी एवढा स्पीडला मारतो ना तो गाडी पलवतो. समजा आम्ही बसतो रिॲक्शन 100% दाखवू तुम्हाला. बस थांब नाही यार उचलतो ते थांब बस चल. चालतोय झोक्यात बसलोय झोक्यात. बघा आपली फॅमिली बघा हे बघ. बच्चे आम्ही निघलो त्यांना तेव्हा चालू झालाय. किती मोठा आकाश पाळणा भारतातील सर्वात मोठा आकाश पाळण्याचा दाबू बसलाय. आणि सगळी जण बघताय हा ब्लॉगर येतोय. काहीच ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा एंड पर्यंत तुम्हाला अशी मजा येणार आहे ना. दाखवतो भारतातील सर्वात मोठा आकाश पाळणा तुम्हाला. चला काही चालू झालेला आता आकाश पाळणा. हो मसा दिसतो मसा. काहीच भारतातील आकाशात काय भारतातल्या आकाश पाळण्यात बसलं एवढा मोठ्या मजा आली नाही. पाय तशी फास्ट मारत होता गाडी पण असं बाई आपला काही आवाज दिला त्याला पलव आलं. आता या 9 घेतल्यात गाईचं बघा 9 याच्यात 9 तिकीट डायरेक्ट 9 आता यात चाललंय. आणि आमचं 9 तिकीट आहेत पण आम्ही टोटल याला आणि आम्ही 12 जण चाललो करणार आहे आमचा दादा. आणि आमचा हे दादा बघा आवा खातो याची आवा. हे इकडे एवढा अंगाव आला बघा. आले आता सगळे लाटी देत आमची सगळी जागा रांग आहे लाट बघा. ने बाई सुसाट पटापट भाई आता एका साईडने आम्हाला उचलले. आता बघा कसं फिरव आण सगळ्या तुझी वारी घर बघा गाडीचा ड्रायव्हर. अरे रिवाज चालले गाडी रिवाज. हे काय हे केस तिकडे घे काय तिथे केस आता पाय नको का लागल मग. काय दादा सुसाट नेतो आम्हाला एकदम घर फिरवलं. मला बलजबरी घेऊन आले. कोको अभी हमारा कोको अरे बाबा काय करतोय हो. इथला केलं होतं का काय. भाईला काय अंदाज भेटत नाही. भाईला काय अंदाज भेटला अंदाज भेटला गायचा. रोड रोलर घर पलो अरे आजू पलो वेडे
भाई मजा तो आ रहा है मगर बहुत चमकवला गाईच. अरे बाबा ए भेंडी. अरे चप्पल जाईल. अरे 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 असते घे. रसिका माग बघ. रसिकाची हवा टाईट झाले गाईच. डोल्यात माती गेलं माती. आवरे पास घेतले गाडी. अरे बाबा आसमान की ऊंचाइयों में बस चारों तरफ कोरा ही कोरा होगा. कोरा ही कोरा. ऐस भाई गाडी सोडतोय. ते थांब नको गाडी सोडू. कुठून येतून का गारगार वाटत. गारगार कसा वाटतंय रसिका तुला? बाबा डेंजर आहे यार. काय आम्ही चाललोय आता बाहेर. बाहेर म्हणजे गाडीकडं. ते गेलेत ब्लँकेट घ्यायला. फुल आवड झाली बाबा. चक्रीमध्ये बसलो तर डोका दुखायला लागला डायरेक्ट. खाऊ घेतलाय. खाऊ घरी जाऊन खाऊ आता. इथं नको. इथं थोडा टेस्ट करून लय खाल्ला आता. डोका दुखायला लागलाय आता ते चक्रीत बसलो तर. आता गाडीत जाऊन जरा बसू येईपर्यंत सगळे. चला सगळ्या गाड्या निघल्या आता. आणि आता आम्ही पण निघतोय. 11 बघा निघतो आता आम्ही पण. तर तुम्हाला अर्ध्या रस्त्यात भेटतो नाही तर घरी गेल्यावर भेटतो. गाईज जस्ट नाव पोचलोय आणि आता वाजलेत 12:10. म्हणजेच आलोय. एवढा स्पीडला पण नाही आलो. 11 वाजता निघलेलं तुम्हाला तर माहितीच आहे. गाडी इथं लावले बघा. रिवर्समध्ये एकदम ओके. म्हणजे कसा कधी निघाला अशी रिवर्स काढली का डायरेक्ट सरळ. तर कसा वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग मशाची जत्रा? मला ते एन्जॉय म्हणजे मजा खूप आली. आणि विषय काय झाला माहिती का? त्या चक्रीमध्ये बसलो ना तर इथनं मान आणि डोका पूर्ण दुखतोय. अजून पण दुखतोय. उगाच बसलो मला त्यात वाटतंय. पण पालण्यामध्ये मजा आली. भारत बोलते त्याच्यावर तिथं लिहिलता भारत का सबसे बडा आकाश पालना. काय माहिती आता होता का नाही मोठा आकाश पालना भारतमध्ये. कारण माझ्या हिशोबाने तरी लय मोठा होता. आणि स्पीड पण त्याला होता भरपूर. मजा आली. एन्जॉय केला खूप. आणि 50 रुपये रेट होता त्याचा फक्त. त्यामुळे चांगला होता. तुम्ही पण जाल तर आपण रस्त्याने गेलो का राईट मारायचं लगेच तिथं 50 रुपये. आणि या साईडला ते 60 रुपयेवाले. विषय एवढाच आहे. तर कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आणि जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.